हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माते की जय बोलो रे भाई सब संतल की जय भक्तांमध्ये प्रकार आहेत, 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिला आर्त भक्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी भक्त. आर्त भक्त म्हणजे संकटावर धावा करणारा. एखादं संकट आलं की पांडुरंगाचा धावा करणार. एरवी देवाची आठवण नाही. संकट आले की नाही, गजराज हत्तीवरती संकट आलं. 1000 वर्षे आपल्या कुटुंबाशी जलक्रीडा करण्याकरता गेलो होते की नाही. पत्नी आहे, सुना आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, पणतू आहेत, जलक्रीडा करतोय. सोडणे माझ्या अंगावरती पाणी उडवत तेवढ्यात नकारानं पाय धरला. 1000 वर्ष युद्ध. सगळी सोडून गेली की नाही त्याला, कुटुंबातली माणसं गेली की नाही. जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंतही काळीचे कोणी नाही. कोणी आहे का आपलं? सगळा माईचा बाजार आहे. माही की नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निखरे, म्हणता मी माझे निबरे. आहे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. सातो कारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. सातो कारे जाईल धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. हे सगळे माया हो. आपण ज्यांना आपलं म्हणतो ना, माझी पत्नी, माझी मुलं, माझी नातवंड, काही नाही कोणाचं. सगळा मायेचा बाजार आहे हो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया काळाच्या वडी. पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. म्हणून आपलं मन कधी मायामध्ये गुंतवायचं नाही. या मनाने प्रभूची भक्ती करावी. म्हणून तर माऊली धर्म म्हणते वरी झळझळोनी बहिरार्घ, हे माझे भक्तीचे वाटे लाग. तरी पावसी अव्यंग निधाम माझे, तू मन हे मिच करी. माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज ये काते. माना देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. हवा गजराज हत्ती ज्यांच्याकरता एवढं केलं नाही का. गाडी घेतली, बंगला बांधला, दागदागिने जमवले, सगळे मला सोडून गेले. माईचा बाजार आहे. शेवटी त्या हत्तीनं कोणाला हाक मारावी? त्या भगवंताला. हा कहे वैकुंठी कहे गजराज, आगे गई बोली पीछे होता आवाज. हाक मारली गेले. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. देवानं हो भगवंताचं वाहन गरुड, गरुडाला पाठीमागे टाकलं. वेगानं आले भक्ताचा उद्धार करण्याकरता. आले की ना, गरुडाने मागं टाकलं आणि भक्ताचा उद्धार केला गजराज हत्तीचा. मगर म्हणते, नकल म्हणतोय मी काय वाईट काम केले? तुमच्या भक्ताचे पाय धरलेत
ते सुद्धा किती 1000 वर्षे. किती 1000 वर्षे. आता तुमच्या भक्ताचा उद्धार केला, माझा उद्धार व्हायला पाहिजे. तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, दासीचा दास करून ठेवा, दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधाताय बोलिले जे भक्ती, नवविधाताय बोलिले जे भक्ती. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधाताय बोलिले जे भक्ती, नवविधाताय बोलिले जे भक्ती. भगवंताने त्या नकळाचा उद्धार केला. आर्थ भक्त, दुसरा अर्थार्थी. मला काहीतरी पाहिजे, नाही का? माणूस आशेवर जगतो की नाही? मला काहीतरी पाहिजे, बस. अर्थार्थी भक्त विभीषण, मला सोन्याची लंका पाहिजे. सकाम भक्त याला म्हणतात. म्हणून काय म्हटले? मूर्ख विभीषण म्हटले संतांनी. देवाकडे मागतो, अरे देवाकडे काही मागायचं नाही. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, संत संग देगा सदा. काय मागण्याची गरज आहे हो? देवाला काय कळत नाही आपल्याला काय पाहिजे? कळत नाही का? चिंटी के पर जब घुंघरू बांधा जाए तो उसकी आवाज भी राम को सुनाई देती है. अरे मुंगीच्या पावलं जर घुंघरू बांधले त्याचा आवाज त्या रामाला ऐकायला जातो. तो तर आपल्या हृदयामध्ये आहे. काय सांगण्याची गरज आहे? अरे निष्काम भक्ती पाहिजे. हनुमंतासारखी दासतीकडे हनुमंत पाय केले म्हणून देखिले रामचरण. सकाम भक्ताला सवा निष्काम पाहिजे. अर्थात जिज्ञासू उद्धवासारखा पाहिजे, देवाचा आत्मस्वरूप जाणून घेणारा. आणि चौथा भक्त ज्ञानी, कोणती अपेक्षा नसणारा ज्ञानी भक्त पाहिजे. वास तो देवाला फार आवडतो. हनुमंतासारखा देवाचे आवडते भक्त व्हा, देवाचे आवडते भक्त व्हा. माऊली सारखे, नाही का? माझं म्हटलं पाहिजे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, हे चैतन्याचा जिव्हाळा. नानोबा माझा साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप. हे सर्वभूती सुख रूप नानोबा माझा. काय नाही केलो आमच्या माऊली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, तर वाचायला भवसागरातून भाव धरुण्या वाची. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. भावखे आपण सांगे तो देवे, स्वमुखे आपण सांगे तो सेवे. स्वमुखे आपण सांगे तो देवे, स्वमुखे आपण सांगे तो सेवे. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये भगवद्गीता पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, भागवत पाहिजे, तुकाराम गाथा पाहिजे, श्रीमद दासबोध पाहिजे. वाचा तर वाचालो. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकत्री ओवी अनुभवावी. अनुभव घ्या.
रोज ज्ञानेश्वरी वाचा. मी नेहमी म्हणतो की मनुष्याच्या जीवनामध्ये 3 कृपा अत्यंत महत्वाची आहे. त्यातली पहिली ग्रंथ कृपा, दुसरी सद्गुरु कृपा आणि तिसरी ईश्वरी कृपा. विठाला 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 विठाला. आणि आमच्या नारायण महाराजांना, हो नारायण महाराज पंढरपूरला गेले. चंद्रभागेश ना बीतो हरिकथा तेणे माझ्या चित्ता समाधान. स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, मग महाद्वारातून सरळ आले नाही का, चोखोबांचं दर्शन घेतलं. काय विचारता, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाजवळ आले, कान धरून नाचायला लागलं. तेवढ्यात काही वारकरी मंडळी, जिज्ञासू मंडळी आली आणि म्हणतायत, अहो महाराज वा वा वा, तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा आत्म वैष्णव आहात. काय म्हणे, तुमचं व्रत कोणतं आहे? हो व्रत कोणतं आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात, आम्हा व्रत एकादशी, हा आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, हा तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, हा देव केशव तीर्थ तुळसी. आणि गणेशोबा साधना, आणि गणेशोबा साधना. आम्हा व्रत एकादशी, आमचे एकादशीचं व्रत आहे. देव केशव तीर्थ तुळशी. हे व्रत कधी चालू होतं? दशमीला. दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवसाचं व्रत आहे, साधी गोष्ट नाही आहे. दशमीला हो एक नाही का, तीर्थामध्ये स्नान करावं. हो तीर्थामध्ये स्नान करून अखंड भगवंत चिंतन करावं, उपवास करावा. मायबाप उपवास नाही काय, रात्री कीर्तन, हरिजागर. आणि एकादशीला उपवास असतो माहिती आहे, उपवास. देवाच्या जवळ राहावं, सतत त्याचं नामस्मरण करावं, देवाला कधी विसरायचं नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृते स्वपनी पांडुरंग. पडिले वळनेंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. उपवास करायचा आहे नाही का, फलार करायचं आहे. फलारचं आता काय झालंय, फराळ. उलट माणसं जास्त खातात नाही का. एकादशी आणि दुप्पट खाशी असं होता कामा नाही, नाही का बाय बापू. हां फराळ करावा, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, हरिजागर करावा, अखंड हरिपाठ करावा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यागा, पवित्रची होय देह त्यागा, पवित्रची होय देह त्यागा, पवित्रची होय देह त्यागा. पण हरिपाठ करायचे आहे. हरिपाठ ही वारकरी संध्या आहे. नित्य सतामित हरिपाठ जासे, कळिकाळ त्यासे न पाहे दृष्टी. काय विचारता, एकादशीचं व्रत आहे मायबापू. आम्हा व्रत एकादशी 3 दिवसाचं व्रत आहे. आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळी पारणं फेडावं नाही का, खेरापत वाटावी द्वादशीला. असा हा 3 दिवस उपवास आहे. पण ही एकादशी जी आहे, ज्या मुख्य एकादशी 2 आहेत, देवशयनी आषाढी एकादशी आणि कार्तिकी म्हणजे प्रबोधिनी एकादशी आहे का माय बापू. म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका. माझं स्वतः भगवंत सांगतायत हो की आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका, माझ्या भेटीला या. भगवंत वाट बघतोय, वाट पाय उभा भेटीची आवड
कृपाळू तातडी पुता विड. एकादशी ही जी कशी उत्पत्ती झाली आहे, ब्रह्मदेवच्या वंशामध्ये जालंधर नावाचा असुर जन्माला आला. जालंधर नावाचा असुर ब्रह्मदेवच्या वंशामध्ये, आणि त्याचा पुत्र मोर दानव हा अतिशय दुष्ट दुराचारी, सगळ्या देवांना त्रास देणारा, तेचकुड देवांना त्रास देणारा. मग सगळे हे तेचकुड देव, इंद्र चंद्र बरोबर शिव सगळे आले महाविष्णूकडे. क्षीरसागरामध्ये प्रार्थना केली महाविष्णूची. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना. प्रार्थना केली. त्या मोर दानवाचं आणि महाविष्णूचं युद्ध झालं. भगवंतानं काय करावं नाही का. त्या भगवंत जे निघाले कुठे बद्रिकाश्रमामध्ये आले आणि झोपले, विश्रांती घेतली. मोरदानव आला त्या बद्रिकाश्रमामध्ये. भगवंत कुठे होते? गुहेमध्ये झोपलेले होते. देव कधी झोपत नाही, या देव पहोडले होते. आणि काय विचारता, मोरदानव आला तेवढ्यात महाविष्णूच्या शरीरामधून एक सुंदर अशी रूपवती कन्या प्रगट झाली. आणि तिनं त्या सुंदर कन्येनं, त्या रूपवती कन्येनं या मोरदानवाचा संहार केला. महाविष्णूने डोळे उघडले. अरे एवढा हा बलाढ्यशाली हा मोरदानव, सगळ्या देवांना भारी पडणारा, कोणी मारलं? एकादशी. तिनं हात जोडले, म्हणे भगवंता मी तुमच्या शरीरातून निर्माण झालेली, माझं नाव एकादशी आहे. तुमच्या आशीर्वादानं मी या दैत्याचा वध केलाय. महाविष्णू म्हटले वर माग. तिने काय सांगावं? माझं नाव एकादशी आहे. व्रतामध्ये व्रत एकादशी व्हावं नाही का. सर्वांनी माझा उपवास करावा आणि मला मोठं असं श्रेष्ठ स्थान मिळावं. महाविष्णू म्हटले तथास्तु. म्हणून हे जे व्रत आहे एकादशी व्रत, जो एकादशी व्रत करतो त्याला कोणता लोक प्राप्त होतो? विष्णू लोक. म्हणून आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आमचा देव केशव आहे की ना, माझा विठोबा. बघा तुम्ही, तिने देव एकवटले, ब्रह्म विष्णू आणि महेश ऐक्य आहे. तो माझा विठोबा आहे, पण हा देवांचा देव आहे. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मन न पुरे धणी, न पुरे धणी. देखिला देखिला गे माये देवांचा देव. देखिला देखिला गे माये देवांचा देव. पाहता पाहता मना न पुरे धणी, न पुरे धणी. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. माझा विठोबा देवांचा देव आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मन न पुरे धणी. देखिला देखिला गे माये देवांचा देवो. फिटला संदेह हो निमाले दुजे पण. हा देवांचा देव आहे. याला फक्त भक्ती लागते, प्रेम लागतं, नामस्मरण लागतं, बाकी काय लागत नाही. म्हणून पंढरपूरचे वारकरी वा. होय होय वारकरी. होय होय वारकरी. वारकरी होय होय वारकरी. वारकरी होय होय वारकरी. वारकरी होय होय वारकरी. होय होय वारकरी. होय होय
करी होया होय वार करी होया होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काया करावे साधन काया करावे म्हणून होय होय वारकरी 2 वेळा मला म्हणतायत. होय होय एकदा म्हणतात का होय वारकरी नाही होय होय. आपल्याकडे एकदा पाहुणा आलं की आपण म्हणतो की नाही घ्या हो चहा घ्या नको म्हणतो अहो घ्या हो आग्रह करतो की नाही. तुकाराम महाराजांचा आग्रह आहे की तुम्ही वारकरी व्हा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. कशावरती वार करायचे आहेत? षड विकारावरती. काम क्रोध मद मोहमस्त डंब अहंकार यांच्यावरती वार करा तर तो खऱ्या अर्थानं वार करी. तोच खरा मोक्षाचा अधिकारी. नाहीतर तुम्हाला माहिती आहे या षड विकाराने भले भल्यांचे वाट लावले. कामानं क्रोधानं लोभानं बघा तुम्ही मायबापो यांच्या नादी लागायचं नाही. पंढरपूरचे वारकरी व्हा. आम्हा व्रत एकादशी नारायण महाराज सांगतायत त्या जिज्ञासू भक्ताला. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आमचा देव केशव आहे, माझा विठोबा आहे आणि आमचं तीर्थ तुळशी आहे. देवाला कोणता हार आवडतो? तुळशी हार गळा कासे पितांबर. 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 आवडे निरंतर हेती ध्यान. आवडे निरंतर हेती ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. पण तुळशीची माळ घाला. आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि म्हणून या ठिकाणी आमचे असे वैष्णव वारकरी. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. अखंड तुळशी मातेची भक्ती करा. तिला पाणी घाला. तुळशीची रोपं लावा. नमस्कार करा तुळशी मातेला. जो तुळशी मातेला अखंड नमस्कार करतो त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. तू कुठे जातो?